किमू तुझा बर्थडे इकडे करूया आपण. आंगणेवाडी. जत्रेचा दुसरा दिवस. परत घरी म्हणजे कणकवलीकडे परततोय. रात्रीचे 10:30 होऊन गेलेत. जेवणासाठी हॉटेल विश्रांतीमध्ये जायचं ठरवलंय. कणकवलीपासून सुमारे 2.5 किलोमीटर. गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मंदारादिती इथं अधूनमधून येतात. इथलं जेवण त्यांना आवडतं. आम्ही मात्र पहिल्यांदाच येतोय, म्हणजे मी आणि स्वाती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता ह्या हायवेवरती, मुंबई गोवा हायवेवरती भरपूर रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स झाले. विशेषतः माशाचे जेवण इथल्या सर्व रेस्टॉरंट्समध्ये चांगलं मिळतं. कदाचित कॉम्पिटिशनमुळे असेल, पण आत्तापर्यंत या 5-6 वर्षात सिंधुदुर्गात जेवण चांगलं नाही असं झालं नाही. हॉटेल विश्रांती. वरच्या मजल्यावरती यांचं लॉजिंग आहे. खूप उशीर झाला आहे, तरी गर्दी बऱ्यापैकी आहेच. आणि नंतर लोक येतच होते, विशेषतः जास्त फॅमिली. अदिती आणि किमू दोघांनी खूप झोप येते. हाक मारल्यानंतर जागे झाले आणि कॅमेऱ्याकडे बघतायत. आईनी झिंगे म्हणजे चिंगळं, मंदारनी सुरमई, अदिती, किमू आणि स्वाती यांनी फ्राय चिकन आणि मसाला चिकन आणि चपाती घ्यायचं ठरवलंय. गौरी नेहमीप्रमाणे डाळ भात आणि अधूनमधून चिकळं आणि माझ्यासाठी माझ्या आवडत्या तिसऱ्या. अदिती झोपलेली आहे. आता गौरी किमूचं आणि गौरीचं संभाषण चाललेलं आहे. मंदारची सुरमई आलेली आहे आणि आईंची कोळंबी. छान आहे, आमटी छान आहे, मासा भातला पण छान आहे. फ्राय चिकन आहे ना? चिकन फ्राय, चिकन मसाला, चपाती. तिसऱ्याची थाळी. शाकाहारी जेवणात जशी चटणी दिली जाते तसा इथं कांदा घातलेला गोलमा दिला जातो. गोव्यामध्ये मिळणारे मासे मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातात. याची कारणं बरीच आहेत. त्यामुळे ताजा मासा खायचा असेल तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच खायला हवा. आईने विचारा कसं आहे. अदितीची झोप आता पूर्ण झालेली असते. गौरीचं डाळ भात, अधूनमधून चिंगळं म्हणजे झिंगे खाणार. डाळ सुद्धा मस्तच होती. जेवण झालेलं आहे. किमो लपून करायले. भोजन झालेलं आहे. गौरी कुठे उड्या मारायला लागली आहेत? एक उडत नाही काय? उशिरा उडत आहे.